पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचा विरोध झुगारत शासनाने सातबाऱ्यावर अधिकृत शिक्के मारायला सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर पुरंदरमधील काही शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। विमानतळासाठी 7 गावातल्या शेतजमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत, मात्र अनेक शेतकऱ्यांचा याला विरोध आहे। यावेळी शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावत पुरंदर विमानतळाबाबत शेतकऱ्यांशी बोला असं सांगितलंय। 18 साली त्यांनी हा प्रकल्प कॅन्सल करून आणला होता। आता हाच प्रकल्प परत आमच्या माथी मारत आहे। सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। रुपया करून उभे केलेले संसार ह्या विमानतळाने उद्ध्वस्त होत आहेत। पडीक जागा पुष्कळ आहेत, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की दुसरीकडे कुठे टाका, पण आम्हाला नका त्रास देऊ। त्याबद्दल शरद पवार स्वतः पॉझिटिव्ह होते। मग त्यांनी CMला फोन लावला, CM अवेलेबल झाले नाही फोनवर, म्हणून DCM अजित पवारांना फोन लावला आणि अजित पवारांनी सांगितलं की तुम्ही या सगळ्या शेतकऱ्यांची मीटिंग घ्या आणि ही मीटिंग करून त्याचा काय रिझल्ट होतो तो आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांचं ऐका, मग आपण परत भेटू। आता पवार साहेबांना आम्ही आमचीच व्यथा सांगायसाठी आलो होतो की आमची जी जमीन आहे ती 85% बागायतीची जमीन आहे, ज्याच्यामध्ये फळझाडं आहेत, ऊस आहे आणि ही सगळी ओलिता खाली असलेली जमीन सोडून जायचं कुठं, करायचं काय, खायचं काय, आमच्या मुलांनी करायचं काय। आमच्या मुलांना शेती सोडून दुसरं स्किल नाही आहे। शेतीशी निगडीत जे व्यवसाय आहेत, गाई पालन असेल, दुधाचा व्यवसाय असेल, तर ही आमची मुलं करू शकतात। त्यामुळे आम्ही आता पवार साहेबांना फक्त एवढं सांगितलं की आमच्या 7 गावामध्ये हे जे विमानतळ होणार आहे हे कॅन्सल करून तुम्ही पर्यायी जागा शोधा।